चेहऱ्यावर हास्य उमटून जाते. हळूहळू जाणीव होत जाते, हळूहळू जाणीव होत जाते म्हातारपण जवळ आल्याची, नातवंडांच्या पाठी फिरून गुडघेदुखी, कंबरदुखी वाढल्याची. थकून जातो जीव, थकून जातो जीव, सोबत काहीच उरत नाही. ज्याच्यासोबत 7 फेरे घेतले त्याचीच साथ राहत नाही. बाबा आजोबा ओरडत, परिवार आक्रोश करत असतो. बाबा आजोबा ओरडत, परिवार आक्रोश करत असतो. तो मात्र आयुष्यभराच्या आठवणी घेऊन सर्वांपासून दूर देवाघरी जातो. स्वतःच्या जीवाला सावरत ती मात्र पडेल ते काम करत राहते. स्वतःच्या जीवाला सावरत ती मात्र पडेल ते काम करत राहते. एकटी असताना पतीच्या विरहामध्ये त्यांच्या आठवणीत रडत राहते. कधीतरी तिलाही हसावं वाटतं, कधीतरी तिलाही हसावं वाटतं, स्वतःच्या मनाने जगावं वाटतं. वय जरी झालं तरी कधीतरी दिलखुलास वागावं वाटतं. म्हातारी झालीस तू असं का वागते, म्हातारी झालीस तू असं का वागते, हे तिलाही ऐकायला नको वाटतं. कधीतरी आजी म्हणून प्रेमाने हाक मारून पहा, कधीतरी आजी म्हणून प्रेमाने हाक मारून पहा, तिच्या जवळ बसून पहा. तिलाही मन भरून बोलावं वाटतं, तिलाही मन भरून बोलावं वाटतं. धन्यवाद. धन्यवाद अमृता. आपल्याच प्रथम वर्षाची विद्यार्थिनी सायली बसवंत पाऊस या गाणं म्हणणार आहे. माझ्या कवितेचं नाव, गाण्याचं नाव आहे श्रावण आला पावसावर. हसरा नाचरा, हसरा नाचरा, जरासा लाजरा. हसरा नाचरा, जरासा लाजरा. सुंदर साजिरा, श्रावण आला. हसरा नाचरा, जरासा लाजरा. हसरा नाचरा, जरासा लाजरा. सुंदर साजिरा, श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकीत, तांबूस कोमल पाऊल टाकीत. भिजल्या मातीत श्रावण आला, भिजल्या मातीत श्रावण आला. सुंदर साजिरा, श्रावण आला. हसरा नाचरा, जरासा लाजरा. हसरा नाचरा, जरासा लाजरा. सुंदर साजिरा, श्रावण आला. तांबूस कोमल पाऊल टाकीत, तांबूस कोमल पाऊल टाकीत. भिजल्या मातीत श्रावण आला, भिजल्या मातीत श्रावण आला. मेघात लावीत सोनेरी निशाणे, मेघात लावीत सोनेरी निशाणे. आकाश वाटेने श्रावण आला, आकाश वाटेने श्रावण आला. सुंदर साजिरा, श्रावण आला. सुंदर साजिरा, श्रावण आला. थँक यू सो मच एव्हरीवन. धन्यवाद सायली. थँक यू मॅम. कुसुमाग्रज यांनी साहित्य, कविता व नाटक या माध्यमातून लेखन केले आहे. तर आता आपण पाहूया प्राध्यापक रुपाली कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या काही कवितांवर माहिती सांगणार आहेत. धन्यवाद सोनल. नमस्कार. आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या स्मृतीला माझे विनम्र अभिवादन. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज किंवा लेखक श्रेष्ठ वि.वा. शिरवाडकर किंवा आपल्या सर्व मराठी जनांचे तात्यासाहेब
हे महाराष्ट्राचं एक दैवत, मराठी भाषेला लाभलेली एक दैवी देणगीच आहे. त्यांची प्रत्येक साहित्य कृती ही एक सुंदर शब्दशिल्प कृती आहे, जी अनेकदा वाचली, ऐकली, पाहिली तरीही समाधान होत नाही. कुसुमाग्रजांच्या कविता हा पूर्णपणे स्वतंत्र अभ्यासाचा एक प्रांत आहे. स्वरचित व अनुवादित असे त्यांनी एकूण 17 काव्यसंग्रह लिहिले. प्रत्येक कविता ही भाषा सौंदर्य व वाङ्मय वैभवाचे अप्रतिम उदाहरण आहे. एक कवी म्हणून कुसुमाग्रजांची किती रूप सांगावी. ते एक वेडावलेले निसर्ग कवी होते. निसर्गाचे सुंदर मृदू रूप ते अत्यंत हळूवार शब्दात प्रकट करायचे. आपल्या उषक काल ह्या कवितेमधून ते प्रातःकालाचं वर्णन किती सुंदर करतायत बघा. ते म्हणतात, हिमबिंदू बिलगुनी फुलांना पानांना बसती, हळती हळू वाऱ्यावरी, जो जवती जणू नव थरबाला, ही बाळे चिमणी झाला उषक काल राणी. पण ह्याच कुसुमाग्रजांनी ह्याच निसर्गाचे एक रौद्र रूप आपल्या हिमलाट ह्या कवितेमध्ये देखील व्यक्त केलेले आहे. हिमलाटेचे रौद्र रूप आणि त्याचे परिणाम ते ह्या शब्दांमध्ये मांडतात. हिमलाट पहाटे पहा जगावर आली, करकरा पाखरे रगडी दाता खाली, श्रीमंत महाली तिथे हिलाना थारा, मखमाली दुलया देती मधुर उबारा, पाहून परंतु कुठे कुडाची खोपी, कंगाल कांबळी टाकून गेले झोपी, शेकडो कवाडे वाट जावया सोपी, कडकडून पडते तेथे लाव भुकेली, हिमलाट पहाटे पहा जगावर आली. कुसुमाग्रजांची कल्पना शक्ती तर अफाट आणि अथांग होती. त्यांनी लिहिलेल्या अहिनकुल ह्या कवितेमध्ये सर्प आणि मुंगूस यांच्या लढाईचे त्यांनी केलेले वर्णन वाचून अंगावर काटा येतो. या कवितेमध्ये सळसळत पुढे जाणाऱ्या विषारी नागाचे रौद्र सुंदर रूपाचे वर्णन ते असे करतात. चालला पुढे तो काय ऐट आनंद, चालला पुढे तो काय ऐट आनंद, अग्नीचा ओघळ ओहळतो जणू मंद, ता कली यमाने कट्यार वा कनकाची, चालली बळींचा वेध घेत ही धुंद. याच कल्पनाशक्तीचा एक अप्रतिम आविष्कार म्हणजे त्यांची आगगाडी व जमीन ही कविता. या कवितेमध्ये निसर्गावर चढाई करू पाहणाऱ्या मानवाचा एका क्षणात उन्माद उतरवणाऱ्या निसर्गाचे सामर्थ्य ते ह्या शब्दात वर्णन करतात. नको नको ग, नको नको ग आक्रन दे जमीन, पायाशी लोळत विनवी नमुन, धावसी मजेत वेगात वरून, हे जमीन आघाडीला म्हणतीये, धावशी मजेत वेगात वरून, आणिक खाली मी चालले चुरून, ढगात धुराचा फवारा सोडून, गरजत गाडी ती बोलली माजून, दुर्बळ अशीच खुशाल ओरड, दुर्बळ अशीच खुशाल ओरड, जगावे जगात कशाला भेकड, पोलादी टाचा ह्या छातीत रोवून, अशीच चेंदत धावेन धावेन, उद्दाम गाडीचे ऐकून वचन, क्रोधात इकडे थरारे जमीन, हवेत पेटला सुडाचा धुमारा, कोसळे दरीत पुलाचा डोलारा, उठला क्षणार्ध भयान आक्रोश, हादरे जंगल कापले आकाश, उलटी पालटी होऊन गाडी ती, हजार शकले पडली खालती. कुसुमाग्रजांचं अजून एक कविरूप म्हणजे त्यांचं प्रखर देशभक्तीपर कवित्व.
ऐतिहासिक व प्रासंगिक अशा अनेक कवितांमधून त्यांनी या भावना प्रकट केल्या आहेत. जालियनवाला बाग, पावनखिंड, सात अशा अनेक कविता आपल्याला माहित आहेतच. त्यांची अत्यंत गाजलेली क्रांतीचा जय जयकार ह्या कवितेमध्ये कुसुमाग्रज काय लिहितायत बघा. गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार, अनवज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार. खळखळू द्या या अद्य शृंखला हातापायात, ओलादाची काय तमा मरणाच्या दारात. सर्पांनो उद्दाम आवळा कसूनिया पाश, पिचले मनगट परी उरातील अभंग आवेश. कशाचा आई भिजविसी डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषत काल. चरणावरती आज आमुची पेटताच प्रेते, उठतील त्या ज्वालांमधून भावी क्रांतीचे नेते. लोहदंड तव पायांमधले खळखळ तुटणार, आई खळखळ तुटणार, गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार. असे वीरश्रीपूर्ण शब्द लिहिणाऱ्या या महाकवींच्या अनेक कवितांमधून अफाट माणुसकीचा गहिवरही दिसतो. लिलाव ह्या कवितेमध्ये सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्याचे ते हृदयद्रावक वर्णन लिहितात. उभा दारी कर लावणी कपाळा, दीन शेतकरी दाबुनी उमाळा. दूत दाराशी पुकारी लिलाव, शब्द कसले ते घणाचेच घाव. ओसलेले प्राशून रक्तदाणे, उडून जाती क्षणी पाखराप्रमाणे. निघत मागुनी बाजले आणि थाळी, गाडग्यांची येईल अखेरी सपाळी. 1937 साली कुसुमाग्रजांनी बळी ही कविता लिहिली, पण त्यातला प्रत्येक शब्द हा आजही कोविड परिस्थितीमध्ये अडकलेल्या स्थलांतरित लोंढ्यांना किती समर्पक आहे बघा. दूरदेशी राहिलेले दीन त्याचे झोपडे, बापुडा अन आज येथे पाय वाटे लापडे. शोधण्याला भाकरीचा घास आला योजने, अन अंती मृत्यूच्या घासात वेडा सापडे. तर असे हे कुसुमाग्रज, दैवी प्रतिभा असलेले द्रष्टे श्रेष्ठ कवी. त्यांच्या कवितांविषयींचा ह्या संवादाचा मी त्यांच्याच एका कवितेने शेवट करत आहे. या कवितेची पार्श्वभूमी अशी आहे की पुरामध्ये सर्वस्व गमावलेला व परिस्थितीशी झुंज घेणारा एक अनामिक आपल्या गुरुकडून फक्त मानसिक आधार व दिलासा देणारे 2 शब्द मागतो आहे. त्याला ना मदत हवी आहे ना सहानुभूती. त्याची लढाई लढण्यास तो सज्ज आहे, न हरता न थकता. संकटाच्या परिस्थितीमध्ये देखील दुर्दम्य आशावाद जागृत ठेवणारी, लढाऊ वृत्ती शिकवणारी, मोठ्यांच्या आधाराने व आशीर्वादाने अडचणींचा सामना करायला शिकवणारी ही कविता सध्याच्या परिस्थितीला आज 70 वर्षांनंतर पण लागू होते. 1952 साली लिहिलेल्या या त्यांच्या कवितेचे शीर्षक आहे कणा. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी. कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशीण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, माहेरवाशीण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले. भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी भिंत बांधतो आहे, चिखल गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, खिशाकडे हात जातात हसत हसत उठला.
पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आता पाहूया प्राध्यापक इनामदार आपल्या समोर विष्णू वामन शिरवाडकर यांच्या साहित्यावर त्यांचे विचार व्यक्त करणार आहेत. मित्रांनो, आतापर्यंत आपल्याला कळून चुकलेलं आहे, आज 27 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून ज्या श्रेष्ठ साहित्यकाराच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने साजरा केला जातो, त्या साहित्यकाराचं नाव म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज. कारण त्यांनी कविता कुसुमाग्रज या टोपण नावाने केल्या. त्यांची जन्मभूमी पुणे, पण कर्मभूमी मात्र नाशिक. मराठी साहित्याच्या अनेक प्रकारांमध्ये हा मनुष्य स्वच्छंदपणे फिरला. कथा म्हणू नका, कादंबरी म्हणू नका, कविता म्हणू नका, नाटक म्हणू नका, असे अनेक प्रकारचे साहित्य प्रकार या अवलिया माणसांनी हाताळले. एक कथाकार म्हणून किंवा एक कादंबरीकार म्हणून शिरवाडकर कदाचित तेवढे प्रसिद्ध नसतील, पण एक कवी म्हणून किंवा एक नाटककार म्हणून त्यांचे मराठी साहित्यावर जे उपकार आहेत त्याला तोड नाहीये. वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी त्यांचा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला, विशाखा. या विशाखा या कविता संग्रहामधल्या कोलंबसाचे गौरवगीत किंवा पृथ्वीचे प्रेमगीत सारख्या कविता शालेय जीवनामध्ये अभ्यासलेल्या आठवत आहेत. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, अशा प्रकारची गाणी त्यावेळेला प्रेमवीरांच्या ओठावर असायची. सर्व प्रकारचे साहित्य प्रकार या माणसांनी अत्यंत समर्थपणे हाताळले. त्यासाठी त्यांना राज्य शासनाकडून किंवा केंद्र शासनाकडून अनेक पुरस्कार प्राप्त झाले. त्याच्यामध्ये गोव्याला भरलेल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद असेल किंवा कोल्हापूरला भरलेल्या मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद असेल किंवा त्यांच्या अनेक नाटकांना मिळालेले पुरस्कार असतील किंवा 1991 साली त्यांना मिळालेलं पद्मभूषण हा पुरस्कार असेल, पण या सर्वांवर कळस करणारा म्हणून एक पुरस्कार त्यांना प्राप्त झाला 1987-88 साली. साहित्य क्षेत्रामधला सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार. फार कमी मराठी साहित्यिकांना हा मान मिळालेला आहे ज्यांनी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त केलाय. जवळजवळ 16-17 कविता संग्रह आणि जवळजवळ 17-18 नाटकं, याच्याबद्दल थोडंसं मला बोलायचं आहे. त्यात देखील नाटकं या त्यांच्या साहित्य प्रकाराबद्दल थोडंसं बोलायचं आहे. अनेक नाटकं शिरवाडकरांनी लिहिली. मग त्याच्यामध्ये
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित वीज म्हणाली धरतीला असेल, कर्णाच्या आयुष्यावर आधारलेलं कौंतेय असेल, ययाती आणि देवयानी असेल, आनंद असेल, मुख्यमंत्री असेल, विदूषक असेल, अशा अनेक नाटकांमधनं शिवरायांची प्रतिभा आपल्याला दिसून आली. पण या सगळ्यांचा मुकुटमणी म्हणून ज्याला म्हणता येईल ते नाटक म्हणजे नटसम्राट. 1974 साली हे नाटक रंगभूमीवर आलं. असं म्हणतात शेक्सपियरच्या किंग लिअर या व्यक्तिरेखेवर आधारित हे नाटक होतं. बालगंधर्व, दीनानाथ, केशवराव दाते अशा सारख्या नटश्रेष्ठांना गुरु मानणाऱ्या गणपतराव बेलवलकर किंवा अप्पासाहेब बेलवलकर या माणसाच्या जीवनावर आधारित, या माणसाच्या आयुष्याची फरफट सांगणारं हे नाटक 1974 साली आलं. आयुष्याच्या एखाद्या निसटत्या क्षणी आयुष्यभर कमावलेलं सगळं डबोलं आपल्या मुलाच्या आणि मुलीच्या हाती सोपवल्यानंतर त्या माणसाच्या वाट्याला जे हाल अपेष्ट आले किंवा जे हाल आले त्याचं अतिशय विदारक असं चित्रण शिरवाडकरांनी नटसम्राटमध्ये केलेलं आहे. अप्पासाहेब बेलवलकर किंवा गणपतराव बेलवलकर ही व्यक्तिरेखा अशी होती की ज्यांनी मराठी रंगभूमीवरच्या अनेक दिग्गज कलाकारांना मोह घातला. सर्वप्रथम रंगभूमीवर नटसम्राट रंगवला डॉक्टर श्रीराम लागू यांनी. पण त्यानंतर नटसम्राट हा अनेक दिग्गज कलावंतांनी मराठी रंगभूमीवर रंगवला. त्याच्यामध्ये दत्ता भट असतील, त्याच्यामध्ये मधुकर तोरडमल असतील, त्याच्यामध्ये राजा गोसावी असतील आणि सगळ्यात शेवटी ज्यांनी नटसम्राट तितक्याच ताकदीनं रंगवला ते यशवंत दत्त असतील. सध्याच्या काळामध्ये नटसम्राट गणपतराव बेलवलकर या व्यक्तिरेखेनं मोहन जोशी यांना देखील भुरळ पाडलेली आहे. पण मी आतापर्यंत बोलतोय ते यापूर्वीच्या दिग्गज कलाकारांनी साकारलेला गणपतराव बेलवलकर. लागू, दत्ता भट, मधुकर तोरडमल, राजा गोसावी आणि यशवंत दत्त. एका आभाळा एवढ्या माणसाच्या माग तितक्याच खंबीरपणे उभी राहिलेली त्यांची अर्धांगिनी या सर्व दिग्गज कलावंतांच्या बरोबर मराठी रंगभूमीवरच्या एका तितक्याच ताकदीच्या अभिनेत्रीनं रंगवली आणि त्या अभिनेत्रीचं नाव होतं शांता जोग. अतिशय नाटकाच्या क्षेत्रामध्ये विहरलेल्या या माणसाच्या आयुष्याला पाठबळ देण्याचं काम ज्या स्त्रीनं समर्थपणे केलं ती व्यक्तिरेखा कावेरी ही शांता जोग यांनी अप्रतिम वठवली. नटसम्राट नंतर शांताबाईंनी वसंत कानेटकरांच्या हिमालयाची सावली किंवा सूर्याची पिल्ले यासारख्या नाटकांमध्ये देखील भूमिका केल्या. पण ज्या पद्धतीनं त्यांनी नटसम्राटमधली कावेरी अजरामर करून ठेवलेली आहे त्याला तोड नाहीये. शिरवाडकरांच्या साहित्य क्षेत्रामधील मुकुटमणी म्हणून ज्याला म्हणता येईल ते हे नटसम्राट.
नटसम्राट या नाटकांमध्ये शिरवाडकरांनी घातलेली स्वगत, गणपतराव बेलवलकरांच्या तोंडी असलेली त्यांची स्वगत ही केवळ स्वगत नव्हे, शिरवाडकरांच्या काव्य प्रतिभेचा अप्रतिम आविष्कार आहे. अशाच प्रकारच्या काही स्वगतांसाठी थोडा वेळ वाट बघा. नटसम्राट मधील शिरवाडकरांची काही किंवा एक गाजलेलं स्वगत. धन्यवाद. धन्यवाद सर. प्राध्यापक पेशवे आपल्या समोर नटसम्राट या नाटकातील एक स्वगत सादर करणार आहे. हॅलो मॅम, आवाज येत नाहीये. हो, करते. 1-2 मिनिटं. हा नमस्कार. मी परत चालू करतोय.
कावेरी म्हणजे आप्पासाहेबांची पत्नी आप्पासाहेबांना शांत करायचा प्रयत्न करतीये आणि ती त्यांना म्हणतीये की मुलीनं काहीही आरोप केलेले असले तरी आपण शांत राहायचं, आपण काहीही व्यक्त व्हायचं नाही आणि तुम्ही हे मला वचन द्या की तुम्ही हे ऐकाल. आणि या वेळेला या स्वगताला सुरुवात होतीये. स्वगताला सुरुवात करण्यापूर्वी नटसम्राट या नाटकातील भूमिका ज्या दिग्गज कलावंतांनी केली त्या सर्व कलावंतांच्या चरणाला स्पर्श करून आपल्या समोर हे स्वगत सादर करण्याचं धाडस किंबहुना एक प्रयत्न मी आपल्या समोर करतोय. काही चुकलं माकलं तर माफ करा. सरकार, अहो सरकार, अहो कशासाठी जगतो आम्ही? जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर. आज गुंडाळलेल्या जाणीवेंच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये आणि करून टाकावा सर्वांचा शेवट. एकाच प्रहारानं माझा, तुझा, याचा आणि त्याचाही. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागलं तर अरे इथंच तर मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण. सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार आणि अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्या मारेकऱ्यांच्या दाराशी. अरे विधात्या, अरे तू इतका कठोर का झालास रे? अरे एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यानं आम्हाला जन्म दिला तूही आम्हाला विसरतोय. अरे विधात्या, अरे मग विस्कटलेल्या हाडाचे हे सापळे घेऊन हे करुणा करा. अरे आम्ही थेरड्यांनी कुणाच्या पायावर डोकं आदळायचं? अरे आम्ही कुणाच्या पायावर डोकं आदळायचं? सरकार, सरकार आम्ही शांत राहू, आम्हाला माफ करा सरकार. धन्यवाद. धन्यवाद सर. प्राध्यापक लेले आता सर्वात्मका सर्वेश्वरा ही प्रार्थना सादर करणार आहेत.
नमस्कार. कुसुमाग्रजांची प्रासादिक भाषा त्यांच्या कवितातनं तुम्ही आता रुपाली मॅडमनी ज्या काही कविता सादर केल्या त्याच्यातनं आणि पेशवे सरांच्या या नाट्यप्रवेशातनं तुम्ही बघितली. त्यांच्या अशाच एका कवितेला किंवा प्रार्थनेला पंडित जितेंद्र अभिषेकींनी खूप सुंदर चाल लावली आहे आणि कोमल ऋषभ आसावरी आणि भैरवी यांचा मिक्स असा मिश्र राग आहे त्याच्यावरती ती आधारित चाल आहे ती मी म्हणण्याचा प्रयत्न करतोय. सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा 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 शिवसुंदरा गंगाधरा शिवसुंदरा जे जे जगी जगते तया जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा माझे म्हणा करुणा करा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा आदित्यया तिमिरात आदित्यया तिमिरात व्हा ऋग्वेदया हृदयात व्हा ऋग्वेदया हृदयात व्हा सुजनत्व द्या द्यार्यता सुजनत्व द्या द्यार्यता अनुदारिता दुरिता हरा अनुदारिता दुरिता हरा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका आ आ सर्वात्मका सर्वेश्वरा सारे मप ध धप मप धप मप मरे सर्वात्मका सारे मप धप मगरे सा धप म धप मगरे सा धपनी धप धप मप मगरे रे गम रे गरे सा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वेश्वरा सर्वेश्वरा. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यासाठी धन्यवाद. इन्सर्च तर्फे या कार्यक्रमाला शेवटी मराठी भाषेच्या अभिवादन करून आपण या कार्यक्रमाची सांगता ज्ञानेश्वरांच्या लिखित पसायदान याने करूया.
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेधे अलांछन मार्तंड सीता पहिन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनीतिहि लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी येथ म्हणी श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया धन्यवाद. धन्यवाद. सर्वांना नम्र विनंती की आता आपण एक सर्वांचं समूह चित्र घेणार आहोत. तर सर्वांनी आपलं दृक माध्यम चालू करा. म्हणजे आंग्ल भाषेमध्ये आपण सर्वांनी आपापले कॅमेरे चालू करा. सर्व विद्यार्थ्यांना नम्र विनंती आणि सर्व शिक्षक वर्गांना नम्र विनंती, आपापले दृक माध्यम चालू करा.
लेले गुरुजींना मी विनंती करतो की त्यांनी हे छायाचित्र काढावं. काढतो. जिओ टॅग पाहिजे का सर? हो, भौगोलिक टॅगला काय जागेचा म्हणायचं? तपशील हवा छायाचित्रामध्ये. भौगोलिक छायाचित्र. भौगोलिक भौगोलिक अंकित छायाचित्र असं काहीतरी. छायाचित्र. एक क्षणभर थांबा. मी काढला बरं का जिओ टॅगनी फोटो. जिओ टॅग मी पण काढला. ग्रेट. येस. ओके. तंत्रशिक्षण विभागाकडून पत्रक आलेलं आहे तर त्यासाठी या छायाचित्राची गरज आहे. हो. धन्यवाद. लेले गुरुजी आपण छायाचित्र काढलंय का? हो, काढलंय. धन्यवाद. धन्यवाद. सर्व उपस्थित आभार आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.